एकदम. अरे ऐक ना, मी काय म्हणतो, हरिश्चंद्रगडाला ट्रेकर्सची पंढरी का म्हणतात रे? पंढरी, आता आपण पंढरी कशाला म्हणतो? ज्या ठिकाणी आपल्याला स्वर्गाची अनुभूती मिळते किंवा स्वर्गाचा जो अनुभव आपल्याला या ठिकाणी जाणवतो. आता पंढरी म्हणायचा जर अर्थ खासियत ह्या गडाची झाली की आपल्याला जर तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये या, आता आपण आहोत पावसाळ्याच्या टायमाला, आजूबाजूला तुम्ही धुकं एवढं बघितलं तर लिटरली आपल्याला असं वाटतं की आपण स्वर्गातून चालतोय, वरती चालतोय. ते जर तुम्ही हिवाळ्याच्या टायमाला आलात, नशीब जर तुमचं चांगलं असेल, तुम्हाला सनराईज आणि सनसेट एवढा इथून खूप एवढा भारी दिसतो की काही म्हणत नका. आणि उन्हाळ्याच्या टायमाला तर काय पूर्ण आजूबाजूच्या निसर्गाचं तुम्हाला दर्शन, म्हणजे दूरपर्यंत हा किल्ला आपल्याला, किल्ल्यावरून आजूबाजूचे प्रदेश, इथून पट्टा किल्ला, अजून बरेच आपला मोर्शीचा भैरवगड, बरेच असे किल्ले आहेत आजूबाजूचे, ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता तुम्ही जर आजूबाजूला तुम्ही बघितलात निसर्ग, आपल्या आता आपण इथे उभे आहोत, पण आजूबाजूच्या साधारणतः 5-10 मीटरचा अंतर जर आपला घेरा सोडला त्यावर आपल्याला काहीच दिसत नाही.